आपण आपलं पहिलं प्रकरण पाहतोय, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बघा, या प्रकरणाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण अकाउंटन्सीचं मीनिंग आणि डेफिनेशन बघितलेलं आहे. त्याचबरोबर जो काही बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी आहे याच्यातील जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्ससुद्धा आपण बघितलेला आहे. आणि तसेच जे काही अकाउंटन्सीचे बेसिस आहेत ते बेसिससुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग बघणार आहोत, तो म्हणजे बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज. बघा, जेव्हा आपल्याला अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करायचं असतं तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करताना आपल्याला ज्या काही अकाउंट्सच्या काही संज्ञा आहेत त्या संज्ञा माहीत असणं गरजेचं आहे. त्यालाच टर्मिनॉलॉजीज असं म्हणतात, म्हणजेच पारिभाषिक संज्ञा. कारण अकाउंटिंग करताना आपल्याला त्या मदत करणार आहेत किंवा त्याच्या साहाय्याने आपल्याला अकाउंटिंग करणं सोपं जाणार आहे किंवा कशाला काय म्हणतात हे आपल्याला अकाउंटन्सी करताना माहीत असलं पाहिजे. म्हणून आपण ज्या काही बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज म्हणजेच पारिभाषिक संज्ञा आहेत त्या पारिभाषिक संज्ञा आपण पाहणार. त्यातली पहिली संज्ञा आहे ट्रान्झॅक्शन. तर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन और पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. बघा, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, माल आणि सेवा यांची जेव्हा अदलाबदल होते, कोणामध्ये? दोन व्यक्तींमध्ये, दोन पार्टीजमध्ये, दोन बिझनेसमध्ये जेव्हा यांची अदलाबदल होते आणि कशाच्या बदल्यात? पैशाच्या बदल्यात जेव्हा त्यांची अदलाबदल होते तेव्हा त्या घटनेला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. म्हणजे जेव्हा कोणतीही वस्तू तिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते, कोणतीही सेवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि ती सुद्धा पैशाच्या बदल्यात, तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला तिथे किंवा त्या घटनेला तिथे ट्रान्झॅक्शन असं आपल्याला म्हणता येईल. बघा, हे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, आता ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय? एक उदाहरण घेऊ. समजा मी स्टेशनरीच्या दुकानात गेले आणि स्टेशनरीच्या दुकानात मी एक 200 पानी रजिस्टर विकत घेतलं. मी दुकानदाराला सांगितलं मला एक 200 पानी रजिस्टर द्या. बघा, त्या दुकानदाराने मला 200 पानी रजिस्टर दिलं आणि त्याचे त्यांनी मला सांगितले की याचे 45 रुपये आहेत. ते 45 रुपये मी दुकानदाराला दिले. बघा, इथे काय झालंय? व्यवहार झाला, ट्रान्झॅक्शन झालं. कसं? तर मी ती वस्तू विकत घेतली म्हणजे वस्तूची देवाणघेवाण झाली. म्हणजेच विक्री करणाऱ्याकडून खरेदीदाराकडे, दुकानदाराकडून खरेदीदाराकडे त्या वस्तूची देवाणघेवाण झाली आणि तसेच मी त्याच्या बदल्यात काय केलेलं आहे? त्याला पैसे दिलेले आहेत. यालाच ट्रान्झॅक्शन असं अकाउंटिंग भाषेमध्ये म्हणतात. बघा, हे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते दोन प्रकारचे आहेत, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? द ट्रान्झॅक्शन्स विच इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. बघा, जे असे ट्रान्झॅक्शन की ज्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण डायरेक्टली आणि इनडायरेक्टली, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पैशाशीच संबंधित असते, त्यालाच तिथे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. जिथे व्यवहार हा पैशामध्ये झालेला असतो त्यालाच मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. अँड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ओनली. फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची जी काही नोंदणी आहे ती बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केली जाते. मग दुसरा प्रकार आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? The transaction which does not involve an exchange of money or money's worth directly or indirectly is called non-monetary transaction. म्हणजे असे ट्रान्झॅक्शन की ज्याच्यामध्ये पैशाचा संबंध येत नाही, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे पैशाचा संबंध येत नाही, त्या ट्रान्झॅक्शनला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत नाही. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची जी काही एंट्री आहे, रेकॉर्ड आहे, तो आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये करत असतो. बघा, हे जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचे पुन्हा इथे दोन प्रकार आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन विच in which cash is paid or received at the time of purchase or sale of good.
इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. बघा इथे जे काही व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये कॅश जी आहे ती लगेच ताबडतोब दिली जाते. म्हणजे इन दिस ट्रान्झॅक्शन द कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली. ताबडतोब म्हणजे या व्यवहारामध्ये जे काही कॅश आहे त्याचं पेमेंट किंवा रिसिव्ड ताबडतोब होतं, लगेचच होतं, तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. बघा एक्झाम्पल घेऊ, आता मगाचच घेऊ. मी स्टेशनरीच्या दुकानात गेले आणि त्या स्टेशनरीच्या दुकानातून मी 200 पानी रजिस्टर विकत घेतलं. 200 पानी रजिस्टर विकत घेतलं, 45 रुपये त्या दुकानदाराला दिले. कॅश ट्रान्झॅक्शन, ताबडतोब कॅश दिलेली. इथे कोणताही कॅश देण्यासाठी किंवा पैसे देण्यासाठी डिले झालेला नाही किंवा उशीर झालेला नाही. मग ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये लगेचच कॅश आपण पेड करतो किंवा ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये लगेचच कॅश रिसिव्ड होतं तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. नेक्स्ट आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. A credit transaction is one in which cash is not paid or received immediately at the time of transaction, but it is paid or received at a later date. बघा हे जे क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण लगेच होत नाही, तर फ्युचर डेटमध्ये होते, काही दिवसानंतर होते. त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उधारी व्यवहार. इथे आपण उधारी व्यवहारामध्ये पैशाची देवाणघेवाण आपण किंवा वस्तू घेतो, पण पैसे जे आहेत ते लगेच आपण देत नाही किंवा पैसे लगेचच येत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर मगाचच पुन्हा उदाहरण घेऊ की मला स्टेशनरीच्या दुकानातून एक रजिस्टर घ्यायचं आहे आणि ते रजिस्टर मी घेणार आहे. त्यांना सांगणार आहे दुकानदार काकांना सांगणार की काका मला एक 200 पानी रजिस्टर द्या. आता ते मला रजिस्टर देणार आहेत. बघा रजिस्टर ते काका माझ्या ओळखीचे आहेत, रोज मी नेहमी त्यांच्या दुकानात जाते, त्याच्यामुळे आमची ओळख आहे. मग मी त्यांना सांगणार आहे काका आज मी काही पैसे आणलेले नाहीत, पैसे मी जेव्हा पुन्हा बाजारात येईल तेव्हा तुम्हाला 2 दिवसांनी पैसे देईल. बघा या ट्रान्झॅक्शनला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन. इथे काय झालेलं आहे, जो काही व्यवहार झाला आहे, मी वस्तू विकत घेतली पण पैसे लगेच दिलेत का, इमिडिएट दिलेत का, पैसे ताबडतोब दिलेले नाही. पैसे देण्यासाठी मी 2 दिवसानंतर त्यांना सांगितलेलं आहे. मग असे जे काही ट्रान्झॅक्शन असतात की ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये लगेचच आपण वस्तू घेतल्यानंतर पैसे दिले किंवा घेतले जात नाही तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत, कॅश आणि क्रेडिट. ते दोन्ही मॉनिटरी आहेत म्हणून त्या दोन्हीची एंट्री बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केली जाते. आता नेक्स्ट आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये आहे बार्टर एक्सचेंज. आता बार्टर एक्सचेंज म्हणजे काय, द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व, तिथे एक्सचेंज ऑफ मनी, आपण तिथे मनी इन्व्हॉल्व करत नाही. मग आपण काय करतो तर ॲन एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग. म्हणजे वस्तूची देवाणघेवाण, ॲन एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग. म्हणजे वस्तू ज्या आहेत त्या वस्तूच्या बदल्यात वस्तू आपण घेतो. समजा मी म्हटलं की एखाद्याचं भाजीचं दुकान आहे आणि एखाद्या व्यक्तीचं किराणा मालाचं दुकान आहे, मग तो किराणा माल देऊन भाजी विकत घेतो किंवा भाजी देऊन किराणा माल विकत घेतो, तिथे फळं देऊन किराणा माल विकत घेतो. मग असे जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते तेव्हा त्याला बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आणि या बार्टर ट्रान्झॅक्शनची एंट्री म्हणजेच नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची एंट्री बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये होत नाही. ओन्ली मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचीच आपण एंट्री तिथे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करत असतो. नेक्स्ट टर्मिनॉलॉजीज आहे बघा पुढची, एंट्री कशाला म्हणतात. The recording of a business transaction in a proper form or method in the books of accounts is called an entry. बघा जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे आता आपण बघितलं की व्यवहार, की ते वस्तू विकत घेणं, वस्तू विकणं, गुड्स सोल्ड करणं, गुड्स सोल्ड फॉर ₹10,000, गुड्स परचेस फॉर ₹5,000, हे असे ट्रान्झॅक्शन आहेत. या ट्रान्झॅक्शनचा आपल्याला रेकॉर्ड करायला पाहिजे. आपण बुक किपिंगमध्ये तेच बघितलं की आपण ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड करून ठेवतो. मग हा रेकॉर्ड एका विशिष्ट पद्धतीमध्ये विशिष्ट मेथडमध्ये करतो तेव्हा त्यालाच अकाउंटिंग भाषेमध्ये एंट्री असं म्हणतात. म्हणजेच रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म, प्रॉपर पद्धतीत, प्रॉपर मेथडमध्ये, प्रॉपर पद्धतीमध्ये आपण त्याचं रेकॉर्डिंग करतो तेव्हा त्यालाच अकाउंटिंग भाषेमध्ये एंट्री असं म्हटलेलं आहे. जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत त्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ते लिहून ठेवतो एका विशिष्ट पद्धतीमध्ये, त्यालाच एंट्री असं म्हटलेलं आहे.
नेक्स्ट आहे नॅरेशन. नॅरेशन म्हणजे काय? अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड अ नॅरेशन. बघा, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन, जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनचं एक्सप्लेनेशन आपण एंट्री केली, रेकॉर्ड केला, त्या रेकॉर्डच्या खाली नॅरेशन लिहावं लागतं आणि हे नॅरेशन आपण तिथे लिहित असतो. म्हणजेच काय नॅरेशन लिहितो म्हणजेच काय, तर जे काही व्यवहार आहे त्या व्यवहाराचं ब्रीफ एक्सप्लेनेशन आपण त्या एंट्रीच्या खाली लिहितो. जी काही आपण एंट्री पास केलेली आहे, जी काही एंट्री आपण विशिष्ट पद्धतीमध्ये लिहिलेली आहे, त्या एंट्रीच्या खाली हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते आपण लिहितो, एका ब्रीफ त्याचं एक्सप्लेनेशन लिहितो, तेव्हा त्याला नॅरेशन असं म्हणतात. समजा आता मी एक्झाम्पल घेऊ की माझं ट्रान्झॅक्शन आहे, सॅलरी पेड ₹4,000, सॅलरी पेड केलेली आहे. आता ह्याची एंट्री मी करून ठेवते, जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये सॅलरीला डेबिट करणार, कॅशला क्रेडिट करणार. आता ही एंट्री केल्यानंतर त्याचं नॅरेशन मी लिहिणार आहे आणि नॅरेशन इज ऑलवेज स्टार्टेड विथ वर्ड बीइंग. नॅरेशन हे बीइंग वर्डनीच सुरू होतं, BEING. जे काही बीइंग वर्ड आहे त्या बीइंग वर्डनी सुरू होतं. मग इथे नॅरेशनमध्ये काय लिहिणार? ट्रान्झॅक्शनच लिहिणार, बीइंग सॅलरी पेड. जे काही ट्रान्झॅक्शन माझं झालेलं आहे ते ट्रान्झॅक्शनचं ब्रीफ एक्सप्लेनेशन, संक्षिप्त रूप जे आहे ते मी तिथे लिहून ठेवणार आहे की अशा पद्धतीने माझं इथे सॅलरी पेड केलेलं ट्रान्झॅक्शन झालं आहे, बीइंग सॅलरी पेड, याला नॅरेशन असं म्हणतात. नेक्स्ट आहे गुड्स. गुड्स म्हणजे काय? द टर्म गुड्स रेफर टू द मर्कंडाईज, कमॉडिटीज, आर्टिकल्स और थिंग्स इन विच ट्रेडर ट्रेड्स. बघा, गुड्स म्हणजे अशा वस्तू, कमॉडिटीज, त्या आर्टिकल, थिंग्स, वस्तू ज्याच्याशी ट्रेडर डील करणार आहे, ज्याचा ट्रेडर व्यवहार करणार आहे, त्याला अकाउंटिंग भाषेमध्ये गुड्स असं म्हणतात. माल मराठीत आपण म्हणतो, अकाउंटिंग भाषेमध्ये गुड्स, की ज्याच्याशी जो कोणी व्यावसायिक आहे तो व्यावसायिक डील करणार आहे. आता समजा एखादा व्यावसायिकाचं किराणा मालाचं दुकान असेल, मग त्याचे किराणा माल गुड्स आहेत, तो कशाशी डील करणार आहे? किराणा माल विकत घेणार आहे, होलसेलमध्ये घेणार आहे, किरकोळमध्ये विकणार आहे. काहींचा होलसेल बिझनेस असेल तर ते होलसेलमध्ये घेऊन रिटेलमध्ये विकणाऱ्यांना विकतील. म्हणजे जो तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार तुमचे गुड्स हे वेगवेगळे असणार आहे. समजा एखाद्याचं स्टेशनरीचं दुकान आहे तर स्टेशनरी त्याचे गुड्स आहेत. समजा एखाद्याचं फळ विक्रेता आहे तर फळंही त्याची गुड्स आहेत. म्हणजे जो कोणी व्यावसायिक ज्या वस्तूंशी डीलिंग करणार आहे, ज्या वस्तू डील करणार आहे, विकत घेणारे, विकणारे, काही वेळेला तिथे तो मॅन्युफॅक्चर करणार आहे, तर अशा ज्या वस्तू तिथे तो घेणार आहे आणि ज्यांचा व्यवहार तो करणार आहे, ज्यांच्या व्यवहाराचा तो व्यवसाय करणार आहे, त्याला अकाउंटिंग भाषेमध्ये गुड्स असं म्हणतात. नेक्स्ट आहे टर्मिनॉलॉजीज. कॅपिटल. बघा, कॅपिटल म्हणजे काय? द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. व्यावसायिकाने व्यवसायामध्ये जी काही एकूण गुंतवणूक केलेली असते त्याला कॅपिटल असं म्हटलेलं आहे. कॅपिटल म्हणजे मराठीत भांडवल. जेव्हा कोणताही व्यावसायिक त्याच्या व्यवसायाला लागणारे जे काही आणतो, जे काही तो व्यवसायामध्ये गुंतवतो, जे काही व्यवसायामध्ये टाकतो, तेव्हा त्याला व्यवसाय अकाउंटिंग भाषेमध्ये कॅपिटल असं म्हटलेलं आहे. आणि अजून थोडक्यात सांगायचं झालं तर कॅपिटल इज अ एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लॅबिलिटीज आपण त्याला म्हणतो. म्हणजे कॅपिटल हे ॲसेट्स हा जास्त असल्या पाहिजेत लॅबिलिटीजपेक्षा. ॲसेट्स म्हणजे मालमत्ता, लॅबिलिटीज म्हणजे देणी. आपण पुढे आहेत ते आपल्याला टर्मिनॉलॉजी. तर ॲसेट्स आणि लॅबिलिटीज यांना जेव्हा आपण मेजर करू, यांचं मोजमाप घेऊ, तेव्हा ॲसेट्स ओव्हर लॅबिलिटीज म्हणजेच ॲसेट्स ह्या लॅबिलिटीजपेक्षा जास्त असल्या पाहिजेत, तेव्हा आपल्याला कॅपिटल असं म्हणता येईल. म्हणजे कॅपिटल म्हणजे टोटल अमाऊंट जी एखाद्या व्यक्तीने आपल्या व्यवसायात गुंतवलेली असते, व्यावसायिकाने व्यवसायामध्ये गुंतवलेली असते, तेव्हा त्याला कॅपिटल असं म्हणतात. आणि त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लॅबिलिटीज. ॲसेट्स वजा करून, ॲसेटमधून लॅबिलिटीज वजा करून जे येतं त्याला कॅपिटल असं आपण म्हटलं जातं. बघा, हा एखाद्या वेळेस फॉर्म्युला जो होता आपल्याला गाळेल जागामध्ये वगैरे विचारला जातो. नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स कॅपिटलचे अपोजिट. द अमाऊंट ऑफ कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स, assets etc. withdrawn from the business by the owner for personal use is called as drawing. बघा, जो कोणी मालक आहे त्या
मालकाने जेव्हा स्वतःच्या पर्सनल यूजसाठी, खाजगी वापरासाठी बिझनेसमधून जे काही विड्रॉ केलं म्हणजे काढणं, त्या व्यक्तीने, व्यावसायिकाने बिझनेसमधून तिथे गुड्स काढले, माल काढले, त्या बिझनेसची ॲसेट वापरली. मग असं जेव्हा कोणताही व्यावसायिक त्याच्या पर्सनल यूजसाठी, खाजगी वापरासाठी बिझनेसमधून जे काही काढणार आहे, जे काही विड्रॉ करणार आहे, तेव्हा त्याला अकाउंटिंग भाषेमध्ये ड्रॉइंग्स असं म्हणतात. एक्झाम्पल घेऊ. समजा माझं किराणा मालाचं दुकान आहे. आता किराणा माल घरात सुद्धा मला दर महिन्याला लागणार आहे. तर दर महिन्याला मला किराणा माल लागणार आहे म्हणून मी व्यवसायातनं असंच काढेल का? नाही. तर व्यवसायातनं समजा दर महिन्याला मला 4,000चा किराणा माल लागतो, मी व्यवसायातनं तो विड्रॉ केला, काढला. कशासाठी? पर्सनल यूज. त्याला कोणत्या हेडिंगखाली टाकणार? तर त्याला मी ड्रॉइंग या हेडिंगखाली टाकणार, कारण ते माझं ड्रॉइंग आहे. मी पर्सनल यूजसाठी काढलेलं आहे, ते काय मी तिथे व्यवसायातनं विकलेलं नाही ते, किंवा इतर कोणाला दिलेलं नाही. मी माझ्या खाजगी वापरासाठी काढलेलं आहे, ज्याचे तिथे मला पैसे मोजायचे आहेत. म्हणून तिथे जे काही ड्रॉइंग्स आहे हे असं असतं की जेव्हा कोणताही व्यावसायिक त्याच्या व्यवसायातून खाजगी वापरासाठी जे काही काढतो तेव्हा त्याला ड्रॉइंग्स असं म्हणतात. नेक्स्ट टर्मिनॉलॉजीज आहे डेटर. बघा, डेटर, अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. बघा, डेटर म्हणजे कोण असतं? तर जो व्यवसायाला पैसे देतो. एक्झाम्पलनी समजून घेऊ आपण. समजा माझी XYZ लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि या XYZ लिमिटेड कंपनीने ए व्यक्तीला माल विकला उधारीवर ऑन क्रेडिट. बघा, XYZ लिमिटेड कंपनीने ए व्यक्तीला उधारीवर माल विकला. आता ज्या व्यक्तींना आपण माल विकणार आहोत ते आपले डेटर असणार आहेत. कारण काय? तर डेटर ही अशी व्यक्ती आहे की ज्यांना बिझनेस माल विकतो आणि ज्यांच्याकडनं बिझनेसला येणं असतं. बघा, आपण तिथे एला माल विकलाय, एकडे माल जाईल, उधारीवर विकलाय आणि ए जो आहे तो आपल्याला पैसे पेड करणार आहे. म्हणजे डेटर ही अशी व्यक्ती असते की ज्याच्याकडनं व्यवसायाला येणं असतं. कशाच्या बदल्यात? तर जो त्यांनी माल विकत घेतलेला आहे त्याच्या बदल्यात तो तिथे बिझनेसला पैसे पेड करणार असतो. त्याला डेटर असं म्हणतात. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. जो बिझनेसला पैसे देतो. म्हणजे मी आत्ता सांगितलं की XYZ लिमिटेड नावाची माझी कंपनी आहे. मी एला माल विकला म्हणजे ए व्यक्तीकडे माल तो गेला आणि ए व्यक्ती XYZ लिमिटेड कंपनीला पैसे देईल, तेव्हा त्या ए व्यक्तीला डेटर असं संबोधलं जातं. म्हणजे डेटर ही अशी व्यक्ती असते जी बिझनेस ज्यांना माल विकतो आणि बिझनेसला ज्यांच्याकडनं येणं असतं. नेक्स्ट अपोजिट आहे क्रेडिटर. आता क्रेडिटर म्हणजे काय? डेटरच्या विरुद्ध. अ पर्सन टू whom business has to pay for getting goods or services on credit is known as creditor. अशी व्यक्ती किंवा व्यवसाय ज्यांना बिझनेस देणं लागतो. कशासाठी? माल आणि सेवा घेतलं त्याच्यासाठी ज्यांना बिझनेस देणं लागतो त्याला क्रेडिटर असं म्हणतात. पुन्हा आपण तेच एक्झाम्पल घेऊ. माझी XYZ लिमिटेड नावाची कंपनी आहे. आता या XYZ लिमिटेड नावाच्या कंपनीने बी व्यक्तीकडून किंवा बी व्यवसाय संघटनेकडनं माल विकत घेतलेला आहे. आता त्याने बी व्यक्तीकडनं माल विकत घेतला आहे म्हणजे आता जी काही XYZ लिमिटेड कंपनी आहे ही XYZ लिमिटेड कंपनी बीला पेमेंट करणार आहे. कशासाठी? फॉर गेटिंग गुड्स. आपण जो त्याच्याकडनं माल घेतलेला आहे बीकडनं जो तुम्हाला माल आलेला आहे त्या आलेल्या मालासाठी XYZ लिमिटेड कंपनी ही बीला पेमेंट करणार आहे. म्हणजे बी इज अवर क्रेडिटर. म्हणजे क्रेडिटर ही अशी व्यक्ती असते व्यवसाय ज्यांच्याकडनं माल विकत घेतो आणि व्यवसाय ज्यांना देणं लागतो. आता बघा, इथे मी बीला पैसे पेड करणार आहे. कशासाठी? तर बीकडनं आपण माल विकत घेतला आहे, तर अशासाठी जेव्हा आपण त्या बीला पे करणार आहोत तेव्हा त्याला आपण क्रेडिटर असं म्हणणार आहोत. अ क्रेडिटर इज अ पर्सन टू whom बिझनेस ओज मनी. म्हणजे क्रेडिटर ही अशी व्यक्ती असते की ज्या व्यक्तीला बिझनेस देणं लागतो. कशासाठी? तर आपण जो काही उधारीवरती माल घेतलेला आहे त्या उधारीवरती माल घेतला आहे त्याच्यासाठी तो तिथे त्याला देणं लागतं. नेक्स्ट आहे
एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस. बघा बिझनेस म्हटलं की आपल्याला बिझनेसमध्ये आपले जे काही डे टू डे एक्सपेन्सेस आहेत ते डे टू डे एक्सपेन्सेस तिथे करावे लागतात, तेव्हा त्याला एक्सपेंडिचर असं म्हटलेलं आहे. कारण बिझनेस चालवण्यासाठी तुम्हाला खर्च तर केला पाहिजे, खर्चच जर केला नाही तर तुम्हाला तिथे बिझनेस चालवता येणार नाही. तर बिझनेस चालवण्यासाठी आपण जे काही खर्च करतो तेव्हा त्याला एक्सपेंडिचर असं म्हणतात. कारण बिझनेस सुरू करण्यापासून किंवा डे टू डे त्याचं जे काही रूटीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही खर्च आहेत ते करावे लागतात, त्यालाच एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस असं म्हणतात. आता हे एक्सपेंडिचर पुन्हा इथे 3 टाईपचे आहेत. पहिलं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? This expenditure is incurred to acquire fixed asset or to increase the value of asset. बघा हे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. हा खर्च असा आहे की जो आपण फिक्स असेट विकत घेण्यासाठी, ॲक्वायर करणे म्हणजे विकत घेणे, हा खर्च असा आहे जो आपण फिक्स असेट विकत घेण्यासाठी करतो, तेव्हा त्याला तिथे कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतात. आता फिक्स असेट म्हणजे काय? तर फिक्स असेट म्हणजे कोणतीही वस्तू, समजा मशिनरी आहे, बिल्डिंग आहे, फ्लॅट आहे, त्याच्यानंतर जमीन आहे, लँड आहे, एखादी मशिनरी असेल, फर्निचर असेल, अशा ज्या काही फिक्स असेट आहेत त्या फिक्स असेट विकत घेण्यासाठी आपण जे काही पैसे खर्च करतो. आता बिझनेस चालू करायचा आहे, बिझनेसमध्ये फर्निचर करायचं आहे, फर्निचरसाठी मी 10,000 रुपये खर्च केला म्हणजे माझं कॅपिटल एक्सपेंडिचर. आता बघा हा जो मी खर्च करणार आहे हा मला पुन्हा पुन्हा करायचा नाही. एकदाच मी ते 10,000 रुपयाचं फर्निचर बनवून घेतलं, ते माझा बिझनेस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मला चालणार आहे. जर त्याच्यामध्ये रिनोव्हेशन करायचं आहे, मला बदल करायचा आहे, वाढवायचं आहे, चांगलं करायचं आहे, तर मी करू शकते. म्हणजे ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट, म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू वाढवण्यासाठी सुद्धा जो काही खर्च करतो तेव्हा त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतात. बघा ही कॅपिटल एक्सपेंडिचर असं असतं, इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. ते पुन्हा पुन्हा येत नाही. मी एकदा खर्च केला आहे त्याचा मला फायदा पुढील अनेक वर्ष मिळणार आहे किंवा ते पुढील अनेक वर्ष चालणार आहे, मला त्याच्यावरती वारंवार खर्च करावे लागत नाही. नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे, पुढचा एक्सपेंडिचर आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिडिएट और शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी 1 year ओनली. बघा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे असं असतं की ज्याचा बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म नसतो, अगदी शॉर्ट पिरियडचा असतो. पण तेच कॅपिटल एक्सपेंडिचर आपण खर्च करतो. मग अशीच सांगितलं की मी ॲसेट घेण्यासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च करते. मग ॲसेट घेतली, मशिनरी घेतली, पुढील अनेक वर्ष चालेल, फर्निचर घेतलं अनेक वर्ष चालेल, बिल्डिंग माझी आहे ती अनेक वर्ष चालणार आहे, जमीन घेतली ती खूप वर्ष चालणार आहे. म्हणजे ही त्याचा जो बेनिफिट आहे फिक्स, तिथे जो काही कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचरचा जो काही बेनिफिट आहे तो लॉंग टर्म आहे. पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट हा शॉर्ट टर्म आहे. उदाहरणाने समजून घ्या. बघा एखाद्या व्यक्ती माझ्याकडे काम करते, त्या व्यक्तीला पगार मला दर महिन्याला द्यायचा आहे. मग इथे माझं एक्सपेंडिचर आहे की त्या व्यक्तीला मला दर महिन्याला पगार दिला पाहिजे. रेव्हेन्यू पुन्हा पुन्हा येणार आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज रिकरिंग इन नेचर. ते पुन्हा पुन्हा येत असतं. कारण पुन्हा जर मी खर्च केला नाही तर माझं कामच होऊ शकत नाही. बघा आत्ताच म्हटलं की कामावर व्यक्तीला ठेवलं आहे, त्याला एकदाच पगार देऊन चालेल का? नाही, त्याला दर महिन्याला द्यावं लागेल. माझं लाईट बिल येतं बिझनेसमध्ये, दर महिन्याला भरावं लागणार. जर भाड्याने असेल माझी जागा, भाडं दर महिन्याने भरावं लागणार. मग असे जे काही खर्च असतात की ज्याचा बेनिफिट हा शॉर्ट पिरियड. बघा लाईट आपण 1 महिना वापरणार आहे, तसा कालावधी 1 महिना शॉर्ट पिरियड आहे, 1 महिन्याने ते भरावंच लागणार. 1 महिना व्यक्तीकडनं काम करून घेतलं, 1 महिन्याने त्याला ते पेमेंट द्यावंच लागणार. म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे असं असतात की तुमचा बिझनेस चालू कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला हे डे टू डे खर्च करावेच लागतात आणि त्याचा जो बेनिफिट आहे, फायदा हा शॉर्ट पिरियडसाठीच आपल्याला मिळतो, लॉंग पिरियडसाठी त्याचा फायदा मिळत नाही. नेक्स्ट आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called deferred revenue expenditure. बघा आता हा जो तिसरा प्रकार आहे हा असा आहे की तो आपल्याला फायदा मिळवून देणार आहे, पण त्याचा बेनिफिट हा आपल्याला तिथे 1 वर्षाच्या आत किंवा अगदी शॉर्ट पिरियडसाठी नसतं, 1 वर्षापेक्षा जास्त असेल, 3 वर्षापेक्षा कमी असेल. म्हणजे ह्याच्यापासून मिळणारा जो बेनिफिट आहे तो आपल्याला
तिथे 1 वर्षापेक्षा जास्त असतो. आता याचं एक्झाम्पल घेऊ. समजा त्याच्यामध्ये आहे हेवी ॲडव्हर्टायझिंग. जाहिरातीवरती मी खूप खर्च केलेला आहे. जाहिरात मला करायची आहे, माझ्या बिझनेसची सुरुवात आहे, मी खूप खर्च केला आहे आणि मग तो खर्च असा केलेला आहे की तो खर्च मला 2 वर्ष पुढील करावाच लागणार नाही. पण त्या बिझनेसची माझी मार्केटिंग झालेली आहे, माझी जाहिरात चांगली झालेली आहे आणि माझ्याकडे कस्टमर्स यायला लागलेले. मग असा जो काही खर्च आपण करतो की ज्याचं बेनिफिट हे 1 वर्षात संपत नाही आणि ते आपल्याला फायदा मिळवून देणार आहे, त्याचा फायदा आपल्याला 1 वर्षापेक्षा जास्त असणार आहे, तेव्हा त्या एक्सपेन्सेसला किंवा एक्सपेंडिचरला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं आपण म्हणणार आहोत की ज्याचं बेनिफिट आपल्याला मोर दॅन 1 इयर असणार आहे. म्हणजे असे एक्सपेंडिचरचे प्रकार 3 आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याचा जो बेनिफिट आहे तो लॉंग टर्म असतो, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ज्याचा बेनिफिट शॉर्ट टर्म असतो आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा बेनिफिट हा मोर दॅन 1 इयर असतो. अशा रीतीने आपण ही जी काही बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज आहेत त्यातल्या अर्ध्या टर्मिनॉलॉजीज आपण किंवा अर्ध्या पारिभाषिक संज्ञा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. पुढील संज्ञा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.